हॅलो 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 नमस्कार मंडळी, कविता ठाकरे चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही घाई गडबडीमध्येच घराच्या बाहेर निघालेलो आहे. आम्हाला जायचे आहे बाहेर गावी, त्यामुळे पटापट सर्व घरातील मेंबरनी तयारी केली आणि आम्ही लगेच बाहेरगावी जाण्याकरता निघालो. लगेच आर्वी नाक्यावरती आलो आणि तिथे फुलांची चादर घेतली आणि पूजेचे सामान घेतले आणि लगेचच आम्ही निघालो. आम्हाला जायचे होते बेला येथे. मोहरम झाल्यानंतर चालीसाचा प्रोग्राम होता तिथे, त्यामुळे चालीसाच्या प्रोग्राम करता आम्हाला बेला येथे जायचे होते. बेल्याला जाण्याकरता सेवाग्राम मार्गे हा जवळ पडत होता, त्यामुळे त्याच साईडने आम्ही बेल्याकरता निघालो. डिझेल टाकून गाडीची टंकी फुल केली आणि लगेचच आम्ही बेला येथे जाण्याकरिता निघालो. फायनली आम्ही अवघ्या 1.5 तासामध्येच बेला येथे पोहोचलो. गावाच्या सुरुवातीला खूप छान असे हिरवेगार झाडे आहे. बेला येथे मोहरमचा खूप भव्य प्रोग्राम असतो, त्यासोबतच चालीसवाचा सुद्धा खूप मोठा प्रोग्राम असतो. त्याच प्रोग्राम करता आम्ही आलेलो आहे. बेला हे गाव खूप मोठे आहे. येथे नितीन गडकरी यांचा पुरती साखर कारखाना सुद्धा आहे. येथे आमचे रिलेटिव्ह सुद्धा राहतात. मार्केटमधून रोड क्रॉस करून आम्ही थेट त्यांच्या घरी गेलो. त्यांचे घर मार्केट एरियामध्येच आहे. हे बघा, हे आहे त्यांचे घर आणि हे आहे आमदे काकाजींचे घर. फायनली आम्ही त्यांच्या घरी गेलो. सर्वांच्या भेटीगाठी सुद्धा घेतल्या. या आहे आमदे काकू, त्यांचा मुलगा. त्यांच्या मुलाची तब्येत बरी नसल्यामुळे तो आराम करत होता, त्यांचा नातू. सर्वांसोबत आम्ही भेटीगाठी घेतल्या, चर्चा केली, थोडा वेळ बसलो सुद्धा आणि आराम सुद्धा केला. काकाजीच्या घरी थोडा वेळ आराम केल्यानंतर आम्ही दर्ग्यावरती गेलो. दर्ग्याच्या एकदम समोरच भव्य असे तलाव आहे, तुम्ही बघू शकता. हा आहे पहलवान शाह बाबांचा दर्गा. येथे आम्ही सर्व आलेलो आहे. दर्ग्यावरती आम्हाला चद्दर चढवायची होती, त्याकरता आम्ही सर्व इथे आलेलो आहे. इथे छान असं सुंदर परिसर आहे, तुम्ही बघू शकता. इथे आम्ही थोडी फोटोसुद्धा काढले. त्यानंतर इथे चद्दर चढवली, पूजा केली आणि सर्वांनी माथा टेकला. आमची पूजा झाल्यानंतर मेन कार्यक्रम जो होता चालीसवाचा, तो एका शेतावरती होता. तिथे जाण्याकरता आम्ही सर्व निघालो. हे बघू शकता, येथे असा भव्य चालीसवाचा प्रोग्राम आयोजित केलेला आहे. नागपूरवरून विष्णाताई सुद्धा आलेल्या आहे, सोबतच माझ्या ननदबाई सुद्धा आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी इथे सजावट केलेली आहे. सर्व अरेंजमेंट खूप छान आहे. आणि हा आहे इथला मेन दर्गा. बेलामधील हा दर्गा खूप प्रसिद्ध आहे. चालीसव्याच्या वेळेस किंवा मोहरमच्या वेळेस इथे खूप गर्दी असते. भव्य असा प्रोग्राम सुद्धा असतो. त्यानंतर इथे आम्ही सर्वांनी दर्शन घेतले. येथे महाप्रसादाचा कार्यक्रम सुद्धा आयोजित केलेला होता, तुम्ही बघू शकता. येथे महाप्रसादाची तयारी सुद्धा सुरू आहे. आता थोड्याच वेळात जेवणाला सुद्धा सुरुवात होणार आहे, त्याचीच ही तयारी सुरू आहे. इकडे आम्ही थोडा वेळ दर्ग्यामध्येच बसलेलो आहे. आम्ही सुद्धा फर्स्ट टाइमच चालीसवा प्रोग्राम करता आलेलो होतो, त्यामुळे याआधी
चालीसाचा प्रोग्राम कधीही बघितलेला नव्हता। सर्वत्र इथे दिव्याची रोषणाई आहे, तुम्ही बघू शकता। गावातील मुली छान मस्त अशी रांगोळी काढलेली आहे त्यांनी, त्यासोबतच सजावट सुद्धा केलेली आहे। सर्वत्र दिवे सुद्धा लावलेले आहे, त्यामुळे येथील वातावरण खूप सुंदर दिसत आहे। आणि आता गावातील लोकांची यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। हळूहळू इथे खूप गर्दी होते। बेला येथील 40वा प्रोग्राम खूप छान आहे। खूप इथे मन प्रसन्न वाटत होते, त्यामुळे इथेच बसावे आणि दर्ग्याचे दर्शन घ्यावे आणि इथला माहोल बघावा, सतत असेच वाटत होते। तुम्ही बघू शकता इथे किती गर्दी झालेली आहे। सर्व लोक दर्शनाकरता आलेले आहेत आणि महाप्रसाद घेण्याकरता अशा प्रकारे खूप इथे गर्दी राहत असते। जवळपास 4 ते 5 हजार लोकसंख्येचा इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आता जेवणाला सुरुवात झाली आहे, तुम्ही बघू शकता किती लोकांची गर्दी आहे। ही जवळपास आम्हाला 9 ते 9:30 वाजलेले होते। त्यानंतर आम्ही जेवण केले आणि 10 साडेदहाच्या दरम्यान आम्ही इथून निघालो, कारण आम्हाला वर्धेला आजच परत जायचे होते। त्यानंतर आम्ही गाडीमध्ये बसलो आणि लगेचच वर्धेला जाण्याकरता निघालो। अनिताताई आमच्यासोबत परत येणार नव्हत्या, त्या इथेच 2 दिवस थांबणार होत्या, त्यामुळे त्यांना टाटा बाय बाय करून आम्ही घरातील सर्व मेंबर वर्धेकरता जाण्याकरता निघालो। सो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका। आणि अजून कविता ठाकरे या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा।